ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री श्री गुरवे नमः नमो विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. महर्षी वसिष्ठांना नमस्कार करू. आज आपण आचार्य किशोरजी व्यास किंवा स्वामी गोविंद देवगिरी यांची प्रवचन मागे आपण वाचली होती. त्यातलं चौथं प्रवचन योग हे आज आपण वाचून आणि निरूपण करणार. श्रीरामांनी भूमिका स्वीकारली. श्रीराम भगवान विष्णूचे 7वे अवतार होते. स्वतः पूर्ण होते, पण मानव भूमिकेत त्यांनी अवतार घेतला आणि आपलं स्वरूप आवरून घेतलं. आपलं स्वरूप आवरून घेतलं तसं जणू आपलं ज्ञानही आवरून घेतलं. मी दशरथ पुत्र राम आहे असंच मी समजतो. आत्मानं मानुषम मन्ये पुत्रम दशरथात्मजम अशी भूमिका त्यांनी स्वीकारली होती. या भूमिकेला साजेसा अज्ञानीपणाही त्यांनी स्वीकारला. त्या अज्ञानीपणाला साजेसं नैराश्य स्वीकारलं की जे पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत असतं आणि मानव भूमिकेत आल्यामुळे प्रभूंनी ही सगळी भूमिका फार सुंदर वठवलेली आपल्याला दिसते. त्या नैराश्याला साजेशी आपली भूमिका मांडली. या निमित्तानं जगासाठी वसिष्ठांचं ज्ञान प्रगट व्हावं अशी श्रीरामांची मनोमन धारणा होती. आणि मग हे सगळं ज्ञान वसिष्ठांनी सांगितलं. श्रीरामांनी ऐकलेलं आपल्यापर्यंत योग वासिष्ठ रूपाने येऊन पोहोचलेला आहे. त्यातला छोटासा योग हा भाग आपण पाहला. स्वरूपाचा विसर हेच खरं कार्य. वसिष्ठांनी श्रीरामांना म्हटलं, रामा, ही केवळ तुझी स्थिती नाही, जीवमात्राची अवस्था हीच आहे. तुला स्वरूपाचा विसर पडलाय म्हणून तू सामान्य मानवाच्या भूमिकेवर आलायस. मानव मात्रांना असा स्वरूपाचा विसर पडलेला असतो. म्हणूनच ते जीव असतात. वासनांमुळं अज्ञानानं ही जीवदशा प्राप्त होते. वास्तविक तूच काय, पण जीव मात्र आनंद स्वरूपच आहेत. मूळ स्वरूप आपलं आनंद स्वरूप आहे. सृष्टी आनंदातून निर्माण झाली आहे. आनंदात तिचं वास्तव्य आहे आणि ती आनंदातच विलीन होणार आहे. सार विश्व आनंद सागरात वाहणारे अंतर्गत प्रवाह आहेत. सार जीवन अर्थात आनंद यात्रा आहे, असायला हवी आणि अनुभवही तसाच हवा. पण आपलं स्वरूप विसरून कोणी निराश झाला, दुःखी झाला, वासना विकारात हेलकावे खाऊ लागला तर दोष कुणाचा? स्वप्नातल्या घावावर जाग होणं हेच खरं औषध होय. सप्रींची या घाया औषध चेवोचे धनंजया. जीवाला जीवनात अनंत दुःख आहेत असं वाटतं. या दुःखावर वास्तविक औषध म्हणजे स्वरूपाचा आठव हेच. म्हणजे काल जसं मी म्हटलं की आपल्यामध्ये शक्ती आहे, पण स्त्री ही शक्तिरूपिणी आहे हेच आपण विसरून गेलोय. म्हणून आपल्या शक्तीचा आपल्या संस्कारांनी आठव करायचा, तेच वसिष्ठांनी सांगितलंय. स्वरूप कसं विसरेल? वास्तविक स्वरूपाचा विसर हे शब्दच परस्पर विरोधी नाहीत का? मी काय कोणाला विचारायला जाईन की अहो मी आहे काय, हो तुमचं काय मत आहे? मला माझा विसर पडणं शक्य नाही. स्वरूपाचा विसर पडला हे म्हणणं कसं आणि कितपत योग्य आहे? स्वरूपाचा विसर पडू शकतो. रवींद्रनाथ टागोरांनी एक छोटीशी कथा सांगितली. एक लहान मुलगी होती. आई ग मी हरवले असं त्या कथेचं शीर्षक आहे. एक लहान मुलगी होती, 6-7 वर्षांची. रात्र झाली, अंधार पडला. आईनं मुलीच्या हातात मेणबत्ती दिली. तिला सांगितलं की मेणबत्ती घेऊन उतरून खाली. मुलगी जिना उतरू लागली. घरातलाच तर जिना होता. उतरता उतरता मध्येच वाऱ्याची झुळूक आली आणि मेणबत्ती विझली. आता काहीच दिसेना. तिला ती स्वतःही दिसेना. मग तिला रडायला लागलं. रडता रडता मोठ्याने ती म्हणाली, आई ग मी हरवले, मला मी दिसत नाही. आई आई ग मला मी सापडवून दे ना ग, मी कुठे आहे? आई हसू लागली. बस गोष्ट संपली.
अज्ञानानं मी मलाच हरवून बसलो, रडतो, मी मलाच सापडत नाही. ती लहान मुलगी होती, पण आपणही हेच तर म्हणत असतो, कुठं आहे आत्मा? अहो, कोणीतरी मला आत्मज्ञान करवून द्या ना. स्वरूपाचा विसर पडतो हे खरं. म्हणून योग वासिष्ठकार म्हणतात, सारं काही बाजूला सारावं, पण आधी आत्मज्ञान करून घ्यावं, मग बाकी सगळे गोष्टी शिका. ज्ञाना इतुके श्रेष्ठ नसे काही. वसिष्ठांनी स्पष्ट प्रतिपादन केलं, आत्मज्ञान हेच जीवाच्या अंतिम हिताचं आहे. वसिष्ठ म्हणाले, रामा, परमार्थाच्या मार्गावर चालत असताना अन्य सुविधा उपलब्ध होणार नसतील तर त्या सुविधांकडे पाठ फिरवावी, पण परमार्थाकडे पाठ फिरवू नये. कदाचित खायला अन्न मिळणार नसेल तर भिक्षा मागावी. लोक भिक्षा देत नसतील तर झोपडपट्टीत जाऊन राहावं, तिथं भिक्षा मागावी. कुणाच्याही हातचं खावं, वाटल्या चारण्यात राहावं, घरदार सोडावं, मिळतील ती जाडी भरडी फाटकी वस्त्र नेसावी. झाडपाला खावा, पण ज्ञान प्राप्तीसाठी अविश्रांत परिश्रम घ्यावेत. जर आपणाला खाण्यापिण्याची ददात नसेल, घरदार असेल, सर्व तऱ्हेच्या सुखसोयी असतील तर भगवंताची कृपाच म्हणायची. शरीर प्रकृती स्वस्थ असली, निरोगी असली तर शरीरातून मन बाजूला काढता येतं, ध्यान करता येतं. तसंच जर घर स्वस्थ आहे, निरोगी आहे, सारं जिथल्या तिथं मिळतं आहे, तर आता तिथंच गुंतून पडण्यापेक्षा मन बाजूला काढावं आणि परमार्थ साधना करावी. ही करता यावी म्हणूनच भगवंतानं स्वास्थ्यपूर्ण प्रपंच दिला आहे असं समजावं. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मी, मीचा शोध सर्वात महत्वाचा. जगात काय वाटेल ते मिळू शकेल, जगात कुठंही जाता येईल, पण स्वरूप प्राप्ती होणं, स्वरूपापर्यंत पोचणं सर्वात अवघड पण सर्वात महत्वाचं. केव्हा ना केव्हा विचारशील, व्यक्ती अंतर्मुख होते. किंवा सांगू, वस्तुस्थिती अशी आहे की अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहिला की मनात शेकडो विचारांचं काहूर वाजतं. मनात येतच, या जीवनाला काही अर्थ आहे काय? आपल्या हातात जन्म नाही, मृत्यू नाही, काय येतंय बरोबर? काही नाही. घर घेतलं, गाडी घेतली, दूरदर्शन घेतलं, दूरश्रवण घेतलं, बायका मुलांना आरामात ठेवलं, कुठं कुठं हिंडे, काय काय खाल्लं, पंजाबी, बंगाली, मैसुरी, चायनीज, गोविनियन शेक, पुढं परीपरीचे प्रकार खाल्ले, प्रचंड परिश्रम केले. त्या धडपडीला सीमाच, अखंड धावत होतो. काय काय गोळा केलं, पाहून थक्क व्हावं. हे अमेरिकन, हे इंग्लंड मधलं, हे जर्मनचं, हे दुबईचं, हे चीनी, हे जपानी, घर म्हणजे एक संग्रहालय बनवून टाकलं. पण शेवटी काय, सारं इथंच राहिलं. बायको म्हणाली, त्यांना भारी हौस, मी नव्हतं सांगितलं हे आणा ते आणा म्हणून. सारखी धावाधाव केली, शेकडो वस्तू जमवल्या, शेकडो पदार्थ खाल्ले, त्या शरीरानं सारी सुख भोगली, पण अखेर काय? देह तव पाचांचा मेळावा, शेखी जाईल पंचत्वा, ते वेळी केही वसावा शिबुआ पुला, म्हणून केवळ देह भरण ही उघडी नागवण. हा देह पंचभूतांचा मेळावा आहे, तो अखेरी पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. आपण जीवनभर परिश्रम कष्ट कर कर करून या देहाचं पालन पोषण केलं तर 3 चिमट्या राख होऊन गेला. हा देह एवढा पोसायचा, त्याची शेवटी राख झाली. मग हे जीवनभराचे कष्ट कशासाठी केले? हे परिश्रम गेले कुठे? म्हणून केवळ या देहाच्या सौख्यासाठी परिश्रम घेणं म्हणजे चोर लुटारूंनी अमोल जीवन लुटून नेणं होय. देहाला पोसत राहणं म्हणजे जीवन वाया घालवणं. मृत्यू पाहिला की मग हे विचार अटळपणे येतात. माझ्यासाठी म्हणजे नेमकं कुणासाठी हो? हे सारं माझ्यासाठी आहे, हे मी केलं, मला हवं, माझं आहे. क्षणाक्षणाला आपण ही भाषा वापरतो. कधी मनात येत नाही की मी, मला, माझं म्हणजे नेमकं कोण? मी कुणाला मी म्हणत आहे? माझ्यासाठी म्हणजे कुणासाठी? या देहाला जर मी म्हणत असेन तर सारा आटापिटा व्यर्थ आहे. कारण ज्या देहासाठी हे परिश्रम, तो देह
काही झालं तरी टिकणारा नाही. शरीर या शब्दाचाच अर्थ शीर्यते इदमतः, शरीरम, जे गळून जाते ते शरीर होय. तर देह या शब्दाचा अर्थ दहती इति देह, जो जळतो तो देह होय. देह अखंड जळतच असतो. पोटाला हात लावा, गरम लागते, अजून जळतो आहे. जर आतून जळणासा झाला, आतला अग्नी थंड झाला, तर बाहेरून अग्नी देऊन टाका. देह आहे तो आतून तरी जळला पाहिजे, नाहीतर बाहेरून तरी. या शरीराबरोबर मी शुष्क पर्णाप्रमाणे गळून पडत असेल, वा देहाबरोबर मीही जळून जात असेल, तर जीवन अगदीच अर्थशून्य झाले. ते जीवन, ती जीवनाची धडपड, ते मिळवलेले ज्ञान, ते मनात साठवलेले अनुभव, सारं काही भस्म होऊन जात. मग हा निसर्ग म्हणा, परमात्मा म्हणा, व्यर्थ खटाटोप का करीत असतो? सारं जीवन मग क्षुद्र व्यर्थ होऊन जाईल. विशेष असं की मानवानं थोडासा विचार केला तरी ध्यानात येतं की निसर्गातील प्रत्येक लहान मोठी घटना कमालीची ज्ञानपूर्ण, अर्थपूर्ण आहे. असं असता मानवी जीवनातील अनुभव हे अर्थशून्य कसे असतील? मग दुसराही एक विचार मनात येतो. अगदी साधा सुद्धा तर्क. मातीचा घट होता, घटापूर्वी माती होती, घटात मातीच आहे, घट फुटल्यानंतरही मातीच उरते. त्याप्रमाणे मी जन्मण्यापूर्वी कोण होतो? जगत असताना मी कोण आहे? घट जन्मतो, असतो, फुटतो, पण माती आधी मध्य अंती असते. मी मृत्यूनंतर मी कोण असेन? माझ्या जन्मापूर्वी, जगत असताना, मृत्यूनंतरही मातीप्रमाणे माझ्या मीपणातील शाश्वत तत्व कोणतं? घटाबरोबर माती फुटत नाही, मग देहाबरोबर मी कसा भस्म होईल? पण मग हा मी आहे तरी कोण? मीचा शोध महत्वाचा. मी ज्याला मी म्हणतो आहे, त्या मीचा शोध घेणं तसं महत्वाचं आहे. मी म्हणजे माझं हे शरीर नव्हे, हे माझ्या चटकन ध्यानात येतं. कारण साधं आहे, जी गोष्ट माझी नसते ती गोष्ट म्हणजे मी नसतो. हे घर माझं आहे म्हणजे घर म्हणजे मी नाही. हा माझा हात, पाय, डोकं, मन, बुद्धी, असं ज्याला ज्याला मी माझं माझं म्हणतो ते मी नव्हे. म्हणून शरीर, मन, बुद्धी ही सुद्धा माझं स्वरूप नव्हे. काहींचा हात कापतात, काहींचा पाय कापतात, तरी तो स्वतंत्र आणि पूर्ण शिल्लक असतो. यावरून हे शरीर काही स्वरूप नव्हे हेच सिद्ध होतो. ठीक आहे, पण ज्यांना मी माझी समजतो, जवळची समजतो, ती तरी माझ्या निरंतर जवळ राहतात का? नाही राहत. काही जवळची असतात, काही त्याहून जवळची असतात. उदाहरणार्थ, मित्रमैत्रिणी जवळची असतात, पण तरीही दूर असतात. शेजार पाजारची त्यापेक्षा जवळ राहतात, पण जवळ राहिली तरी आपली वाटत नाही. अडल्या पडल्याला हाक मारायची इतकंच, पण तरी त्यांनी माझ्या घरात लुडबुड करू नये. घरातली माणसं खूपच जवळची असतात, पण एकाच घरात प्रत्येकाचं जग वेगळं असतं. गोगलगाईच्या पाठीवर तिचं घर असतं ना, तशी माणसं आपल्या स्वतंत्र कोशात राहतात. जवळ असली तरी जवळ नसतात. मुलं तर खूपच दूर जातात. म्हणजे हल्ली काय म्हणतात, ज्याची त्याला स्पेस हवी, आम्हाला आमची स्पेस हवी. ही स्पेस कळली का बरं? मुळीच नाही. ते म्हणतातच हे पिढीचं अंतर आहे, त्यांचं जग फार वेगळं होतं. त्यातल्या त्यात सर्वात जवळची पत्नी असते, पण किती निकट. तिची स्वतःची आवड निवड असते, तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र असतं. अगदी साध्या सुध्या गोष्टीत भिन्नता दिसते. मला भाजी भाकरी आवडते, तिला भाकरी नको असते. तिला भात हवा असतो, तिचं पोट भाताशिवाय भरतच नाही. मला पोटभर भात खाल्ला तरी पुढच्या 15-20 मिनिटात भूक लागते. आता सांगा, पत्नी किती जवळची? ती मैत्रीण आहे, सखी आहे, मंत्री आहे. ती हाताशी असली तर हातभर दूरही असते. ती हाताशी असली तरी हताशही होते, मी हताशही करते. याचा अर्थ असा की आपली माणसं जवळ असतात,
पण त्यांची निरंतर सोबत नसते. देहाची सोबत, इंद्रियांची सोबत सुद्धा निरंतर नसते. मनाविरुद्ध इंद्रिय वागतात हे माझं मला कळलं. आपली इंद्रिय ज्यांना आपण आपलं म्हणतो, हे शरीर माझं म्हणतो, ती सुद्धा आपली नसतात. ही इंद्रिय सुद्धा आपलं ऐकतील अशातला भाग नाही. मला आटीव दूध आवडतं, पण मन बुद्धी सांगतं की भांडभर आटीव दूध प्यायलास आता पुरे झालं. पण जीव ऐकत नाही, ती मनाला फरा फरा आवडून नेते. म्हणजे जास्त नाही रे, फक्त अर्ध भांड हवंय, पुरे झालं, हे कळतं रे. पण अर्ध्या भांड्यानं काही होत नाही, तेवढं सहज पचेल. ही अशी रस्सीखेच मन, बुद्धी आणि इंद्रियांमध्ये चालतच असते. हा देह, ही इंद्रिये माझं ऐकतात का? नाही ऐकत. मग त्यांना निकटची आणि जवळची म्हणायचं का? माझ्या निरंतर निकटतम सहवासात कोण? किंबहुना निकटतम सहवास ज्यांचा ज्यांचा वाटतो त्यांच्यात मी माझ्यात अंतर दिसत. पुष्कळ जवळ असतात, पण तेही माझं स्वरूप नव्हे, एवढंच ध्यानात येतं. मीचा शोध घेता घेता मीच स्वरूप जरी ध्यानी आलं नाही, तरी काय काय मी नाही हे मात्र आपल्याला निश्चित कळलं. कशाला कशाला मी म्हणायचं नाही, माझं म्हणायचं नाही, ते निश्चित कळलं. परमार्थ म्हणजे मीचा निरंतरचा शोध. परमार्थ म्हणजे मीचा निरंतरचा शोध होय. विज्ञान बाहेरच्या विश्वाचा शोध घेते. विज्ञान बाहेरच्या विश्वाचा शोध घेते, तर ज्ञान अंतरयात्रा करते. एका विद्वानाचं विधान आहे, द लॉंगेस्ट जर्नी इज विदिन. अंतरीचा प्रवास हा सर्वात दूरचा प्रवास आहे. विशेष असं सर्व तत्ववेत्यांनी मीच्या शोधालाच महत्व दिलं आहे. आणि योगशास्त्र काय म्हणतो? तेव्हा द्रष्टा आपल्या स्वरूपावर स्थिर होतो. तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. भगवान शंकराचार्य भक्तीची व्याख्या करतात. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरीती अभिधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं म्हणजेच भक्ती होय. तर समर्थ मनाला उपदेश करतात, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. धन्य धन्य हा नरदेहो. बघा, जे आपल्याला दुर्लभ मनुष्य रूप मनुष्य योनी लाभलेली आहे, त्याचा आता आपण विचार करूया. धन्य धन्य नरदेहो. मानवच विचार करतो आणि करूही शकतो, बाकी कोणी सृष्टीत विचार नाही करू शकत. सृष्टीचाही मी स्वतःचाही, त्यांनी दोघांचाही विचार करायचा आहे. आपल्या दुर्दैवानी सध्या आपण दोन्ही विचार सोडून दिलेले आहेत. सृष्टीच्या विचारातून विज्ञान जन्माला आलं, स्वतःच्या विचारातून परमार्थ जन्माला येतो. सृष्टीत असंख्य प्राणी आहेत, पशु पक्षी कीटक, त्यांना गणतीच नाही. पण परमार्थाचा विचार कोणताही जीवजंतू करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, धन्य धन्य नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो. जो जो की जे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी दे. धन्य धन्य नरदेहो, येथील अपूर्वता पहा. धन्य धन्य नरदेहो, हे कधीच विसरायचं नाही, कारण या नरदेहातच आपल्याला परमार्थ मिळू शकतो आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण सुटू शकतो. आपण मोक्षपदाला जाऊ शकतो. सच्चित आनंदामध्ये, केवळ आनंदमय जगतामध्ये राहू शकतो. म्हणून या नरदेहाची अपूर्वता जाणून घेऊन या नरदेहातच मी शोधायचा आहे, परमार्थ शोधायचा आहे. आपल्या शास्त्राप्रमाणे आपले अनेक जन्म झाले, न जाणे कोणकोणते जन्म झाले. किडा मुंगी हत्ती वाघ सिंह डाळ चिलट, कुठल्या कुठल्या योनीतून भटकत भटकत मानव झालो. हा जन्म सर्वश्रेष्ठ आहे, यात शंकाच नाही. अर्थात या जन्मात तरी माझं जीवन या पशुपक्ष्यांच्या जीवनापेक्षा वेगळं असलं पाहिजे. सुभाषितकारांनी म्हटलं आहे, आहार निद्रा भयमैथुनांच सामान्य मेतत पशुभी नराणाम. म्हणजे आहार निद्रा, जीवाची भीती, कौटुंबिक जीवन, हे सारं पशुपक्ष्यांमध्येही आहे आणि मनुष्यातही आहे. पण माणसाचं वेगळे पण कुठं आहे सांगा?
आहाराचे शेकडो प्रकार माणसानं शोधले. पशुपक्ष्यांचे आहार सुनिश्चित आहे, त्यांचे ठरलेलेच आहार ते करतात. आता आपण वेड्यासारखं कुत्र्याला वाटेल ते भरवतोय आणि चिमण्यांना कोंडून ठेवतोय, मग त्याला काय काय खायला लावतोय. जाऊन दे. सिंह गवत खात नाही, हरिण मांसाहार करत नाही. माणसानं आहाराबाबत कोणताही धरबंध ठेवलेला नाही. माणसाने आहाराबाबत कोणताही धरबंध ठेवलेला नाही. तो सारे काही खातो, पेय म्हणून पाणी, दूध एवढंच ठेवलेलं नाही. पेयांचे शेकडो प्रकार शोधले आहेत. निद्रेसाठी सुखसोयींची देखील केली आहे. विवाहाच्या पद्धती, कौटुंबिक नाती, समाज, राष्ट्र इत्यादी प्रकार ते विवाह संस्थेचाच विस्तार आहेत. याचा अर्थ असा की मानवी जीवनानं विविधतेचा कितीही विस्तार केला असला तरी आहार निद्रा भय नाही. या पशु जीवनापेक्षा तो कुठं वेगळा झालाय. आम्ही कितीही टिमक्या मिरवल्या की आम्ही प्रगती केली, आम्ही मनुष्याने एवढी प्रगती, मनुष्याने एवढी. शेवटी सगळी प्रगती कशासाठी आहे? या देहाच्या सुखासाठी. मग आपल्यात आणि त्या पशुत काय फरक राहिला? काहीच नाही. पशु भीतीपोटी वा संरक्षणापोटी एकमेकांशी लढतात. माणसानं भीतीपोटी तोफा, बंदुका, रणगाणे, अणुबॉम्ब शोधले. म्हणजे तो वेगळा असला तरी पशूंच्याच पातळीवर आहे. तत्ववेत्ते म्हणतात, नरदेहाची अपूर्वता परमार्थ लाहो सिद्धीस नेण्यात आहे. देव देवेश्वराचं मंदिर म्हणजे फक्त याच जन्मी मोक्ष मिळणार आहे. कारण नरदेहाची अपूर्वता लक्षात घ्या. परमार्थाकडे जा, सिद्धीकडे नेण्याला तोच एकटा समर्थ आहे. म्हणून परमार्थ करणं खूप आवश्यक आहे. देवदेवेश्वराचं मंदिर, देव देवेश्वराचं मंदिर. खरं म्हणजे परमार्थ एवढं अवघड असण्याचं काही कारण नाही. तो आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा की ईश्वर म्हणा, जवळ जवळ तर तोच आहे. श्री गीता सांगते, ईश्वर हृदयातच असतो. झालं. इतक्या जवळच्या ईश्वराची आपली ओळख अवघड का होऊन बसते? परमार्थ म्हणजे स्वरूपाचा शोध, पण ईश्वर हेच नुसतं खरं स्वरूप आहे. हा वेदांतही आम्ही शेकडो वेळा ऐकला आहे. उपनिषदांवरील प्रवचने ऐकली आहे. ती म्हणतात तत्वम असी, ते परमतत्व तूच आहेस. इतकं सोपं, इतकं जवळ, इतकं श्रेष्ठ असं तत्व आपणाला प्राप्त होऊ नये याचं आश्चर्य वाटतं. जे सहज सरळ आहे, आपल्या जवळ आहे, ते आपल्याला सापडतच नाहीये. म्हणजे एवढं मोठं आश्चर्य आपल्या जीवनात आहे. योग वासिष्ठकार त्याचं कारण सांगतात. पहा, एखाद्या राजमंदिरात सहजासहजी प्रवेश मिळतो का? नाही. कारण एक राजमंदिर भव्य असतं, त्याला अनेक प्रवेशद्वार असतात, प्रवेशद्वारावर पहारेकरी असतात. ते वाटेल त्याला आज सोडत नाही. जर ही राजवाड्याची स्थिती आहे तर इथं तर देव देवेश्वराचं मंदिर आहे. इथं कुणालाही प्रवेश कसा बरं मिळेल? हे परमार्थ मंदिर आहे. हे काय आहे? परमार्थ मंदिर आहे. यालाच वाटलं तर मोक्ष मंदिर म्हणा. याला 4 दरवाजे आहेत. या 4 दरवाजांवर 4 द्वारपाल पण आहेत. शक्य झाल्यास या 4 वश करून घ्यावं. 4 शक्य नसेल तर 3 तरी वश करून घ्यावं, किंवा 2 वा कमीत कमी एकाला तरी वश करून घेणं भागच आहे. म्हणजे तो बाकीच्यांना वश करून घेतो. या 4 द्वारपालांची नावं योग वासिष्ठकारांनी दिली आहे. ती अशी: शम, विचार, संतोष आणि साधू संग्रह. आपण अनेक वेळा याचा अभ्यास केलेला आहे आणि आपण ते बघितले पण आहे. पण पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करून सहजपणे ते आपलेसे होतील याच्यासाठी आपण याचा अभ्यास करत आहोत. या 4 कमीत कमी एक किंवा दोघे तिघे वश झाले तर मोक्ष मंदिरात प्रवेश मिळतो, एरवी नाही. या 4 निदान 2-3 तरी आपले झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला शांतता मिळाली पाहिजे, शम मिळाला पाहिजे, विचार आपल्याला करता आला पाहिजे, म्हणजे विवेक साधला पाहिजे, संतोष समाधान आपल्या जवळ असलं पाहिजे, आणि सत्संग ही आपल्याला लाभला पाहिजे. मग तो कसा? आता आपण एकेकाची ओळख करून. शम,
साधारणतः शम याच्या बरोबरीनच शब्द येतो तो दम. शम म्हणजे मनाची शांती, तर दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह. हं? इंद्रियांनी एक मागितलं म्हणून त्याला लगेच देऊन टाकायचं नाही. त्या इंद्रियांवर संयम ठेवायचा, याला म्हणायचं इंद्रिय निग्रह करणं. शमदम हा खरा योगशास्त्राचा विषय आहे, पण आम्हाला योगशास्त्रही माहिती नाहीये, ते शिकलंच पाहिजे. योगशास्त्राच्या दोन प्रमुख शाखा आहेत, त्यांना हठयोग आणि राजयोग असं म्हणतात. संपूर्ण योगशास्त्राची अष्टांग असतात: यम, नियम, आसन आणि प्राणायाम. या पहिल्या 4 अंगांना हठयोग म्हटलं जातं. तर प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही पुढची 4 अंग म्हणजे राजयोग होय. हठयोग आणि राजयोग याचं नातं कोणतं बरं? हठयोग ही राजयोगाची अधिरोहिणी आहे. अधिरोहिणी म्हणजे शिडी. या शिडीच्या पायऱ्यांवर पाय देऊन आपण राजयोगाकडे जाऊ शकता. हठयोगाचा उपयोग प्रामुख्याने शरीर स्वास्थ्यासाठी आहे, तर राजयोग प्रामुख्याने आध्यात्मिक मानसशास्त्र आहे. ना, कुठल्याही शिखरावर चढायचं आहे तर पायापासून सुरुवात करावी लागेल आणि मधले सगळे अडथळे दूर करत एक एक पायरी एक एक पायरी, एकदम उठलो आणि 4थ्या पायरीवर जाऊन बसलो असं होणार नाही. सगळ्या पायऱ्या व्यवस्थित चढाव्या लागतील, सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, सगळ्यांना व्यवस्थित आपलंसं करावं लागेल. तर राजयोग प्रामुख्याने आध्यात्मिक मानसशास्त्र आहे, म्हणून अध्यात्मशास्त्र ही आम्हाला आमच्या संस्कारातून जे मिळतं आहे ते आपण शोधलं पाहिजे, आपलंसं केलं पाहिजे. हठयोगाचा प्रारंभ यमनियमांपासून आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 काय आहेत? यम. यम कोणते कोणते पाळायचे ते सांगितलेले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. 5 यम आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. व्यक्तीच्या आध्यात्मिक अभ्यासाचा प्रारंभ या यमनियमांपासून व्हायला हवा, ते उघड आहे. पण लोकमानसात योग म्हणजे आसन आणि प्राणायाम. 2, 4, 5 आसनं शिकवून घेतली, ती केली, आणि नागदाबंदरा प्राणायाम केला, तो कसाही कर, असंही नाही. तो खूप मोठा अभ्यास आहे आणि केवळ आसन आणि प्राणायाम म्हणजे योग नव्हे. अनेकांना वाटतं की राजयोग हा महत्वाचा आहे, आसन प्राणायामांचं तेवढं महत्व नाही, पण तोही गैरसमजच आहे. ध्यान धारणेसाठी आसन जय आवश्यक ठरतो. आसन जय म्हणजे एका आसनावर काही तास स्थिर बसणं. आम्हाला हेच तर जमत नाही, आम्ही कुठेही स्थिर होत नाही. आम्ही मनापेक्षाही चंचल आमच्या देहाला बनवून ठेवलेलं आहे. मन तर धावतच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त आमचं शरीरही धावत असतं. कुठेही एका ठिकाणी आम्हाला स्थिर होता येत नाही. प्राणायामाचा आणि विकारांचा निकट संबंध आहे. विकारांचा श्वासोच्छ्वासावर परिणाम होतो, ते तीव्र होतात. म्हणून श्वास उच्छ्वास नियमित व प्रमाणबद्ध केले तर विकार संयमित होतात. काय सांगितलं? श्वास उच्छ्वास नियमित व प्रमाणबद्ध केले म्हणजे विशिष्ट प्रकारे जो प्राणायाम शिकवलेला आहे, जी सुदर्शन क्रिया आपल्याला शिकवलेली आहे, ती जर तुम्ही व्यवस्थित आणि योग्य रीतीनं केली आणि प्रमाणबद्धतेत केली तर विकार संयमित होतात. कुठलाही विकार, कुठलाही रोग तुम्हाला जडत नाही, ते प्रमाणाबाहेर जात नाही. दुसरं म्हणजे हठयोगानं शरीर निरामय होतं. स्वस्थ शरीरातूनच मन बाजूला काढून ध्यान करणं शक्य होतं. डोकं दुखत असेल, पोट स्वस्थ असेल, काही ठणकत असेल तर ध्यान लागणं शक्य नाही. आधीच तर आम्हाला स्वस्थता नाही, त्यात ध्यान लावायचं म्हटलं तर शरीराला स्वस्थ केलं तर मन अजिबात आमचं ऐकत नाही. त्यात जर या शरीराला कुठे खुटखुट खुटखुट होत असेल तर आमचं सगळं लक्ष त्या दुखणाऱ्या अवयवाकडे जातं आणि म्हणून आम्हाला ध्यान लावता येणं शक्यच नाही. म्हणून काय करायला हवं? शरीर नसल्याची जाणीव हे स्वस्थ प्रकृतीचं लक्षण आहे. शरीर स्वस्थ असेल तर मन त्यातून बाजूला सहज होतं आणि ध्यान शक्य होतं. म्हणून हठयोग शरीराच्या पातळीवर असला तरी या अधिरोहिणीच्या पायऱ्या
कुणी टाळाव्या आणि कुणाला अटळ आहेत याचा विवेक हवा. सामान्यतः म्हणता येईल की बाहेरचा तो हठयोग आणि अंतरंगातला तो राजयोग. पण हे म्हणणं सुद्धा स्थूलमानानच घ्यायचं, कारण अहिंसा, सत्य वा शौच, तप, संतोष या यमनियमांचा अंतरंगाशी संबंध नाही असं कोण म्हणेल? शक्यच नाही. आसन, प्राणायाम ही जी बहिरंग म्हणजे जी शारीरिक साधना असली तरी ती अंतरंगांवर परिणाम करणारी आहे. हा सगळा संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. शरीराचा मनावर आणि मनाचा शरीरावर परिणाम होतो हे उघड आहे. म्हणून साधकानं समन्वय साधावा. बाहेरच्या इंद्रियांचं दमन हा दम आणि चित्तवृत्तींना आवरून धरणं हा शम. बघा, बाहेरच्या इंद्रियांचं दमन हा दम आणि आतल्या वृत्तींना आवरून घेणं हा शम. अनुभव असा येतो की इंद्रियांचं दमन कितीही केलं तरी जोपर्यंत मन आवरलं जात नाही तोपर्यंत त्या दमनाला अर्थ राहत नाही. म्हणजे मनाचा शमच इंद्रियांचं दमन करू शकतो. सिगरेट पिणाऱ्या आमच्या एका मित्रानं मला सांगितलं, मी सिगरेट सोडली, अखंड 8 दिवस सोडली नाही, 9व्या दिवशी पुन्हा हातात दिसली. म्हटलं, अरे सिगरेट सोडली होती ना? मनोमन लाजला, म्हणाला, नाही सुटत. मन सांगतं रे सारखी नको नको, पण एखादी सोडायची, व्यसन नाही लागू द्यायचं. मी म्हंटल, बरोबर आहे, सिगरेट सुटत नाही पण हे व्यसन आहे असं मान्य केलं नाही म्हणजे झालं. मला मार्क ट्वेनचं बोलणं आठवलं. तो म्हणाला होता, कोण म्हणतो सिगरेट सुटत नाही? माझा अनुभव सांगतो, मी 10 वेळा सिगरेट सोडली आहे. लोकांचं आपलं काहीतरीच. इंद्रिय दमनाची स्थिती अशी असते, पाण्यात बुच खाली दाबून ठेवलं तर ते पाण्याखाली राहतं, पण हात सोडतात उसळून वर येतं. इंद्रिय दमनाचे प्रयोग पाण्याखाली बुच दाबण्यासारखे यशस्वी झालेले दिसतात. जेवढं आपण इंद्रिय दमन करू, मनाविरुद्ध करू, तेवढं ते जास्त आपल्याला व्यसन पण देतं. ही मी एका सिगरेटचं बोललो. माणसानं तर प्रत्येक इंद्रियाला चटक लागेल अशी सोय आणि आकर्षण निर्माण करून ठेवलेली आहे. सिगरेट आहे, गुटखा आहे, मद्य आणि मद्याचे प्रकार आहेत, खाद्यपदार्थ आहेत, शेकडो प्रकारची देशोदेशींची पेय आहेत, समाजाला व्यसनी बनवून कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या कंपन्या आहेत. इंद्रियांना अनैसर्गिक व्यसनांची चटक लावण्याची चढाओढ लागलेली आहे आणि सगळी आपली इंद्रिय खराब ठेवण्याची सोय ही या सगळ्या कंपन्या करत आहेत, सगळ्या सुविधा करत आहेत. हे काल मी तुम्हाला सप्तशूर्पणखा अन्न हे पूर्ण ब्रह्म यामध्ये सांगितलं आहे. पण केवळ देहाच्या इंद्रियांच्या लाडांसाठी, इंद्रियांच्या सुखसोयीसाठी, इंद्रियांचे कष्ट वाचवण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. त्यामुळे देहाचं स्वास्थ्य हरवत आहे आणि देहाचं स्वास्थ्य हरवलं की मनही स्वास्थ्यातून बाहेर येणार नाही. माझ्या मनात येतं, स्वर्ग नाही, नरक सुंदर आहे. दूध घरी दाराशी न विकावं लागतं, पण पानगृहात लोक स्वतःच गर्दी करतात. काय बघा मजा आहे. लोक बदाम खाणार नाही, तेवढ्यात पैशाची सिगारेटची पाकिटं घेतील. अधपतित करणारी ही व्यसनं किती आकर्षक असतात. सात्विक पदार्थांचं व्यसन नाही लागत. म्हणून म्हणतो नरकच सुंदर असतो, पण अधपती करतो. स्वर्गाचं आकर्षण कमीच, त्यासाठी तो करावं लागतं. नरकाकडे जाणारे मार्ग सगळेच खुले असतात आणि सहज असतात. सहजपणे आपण अधपतित होतो. स्वतःला सावरायला हवं आणि स्वर्गाचं आकर्षण कमी आहे ते वाढवायला हवं. त्याच्यासाठी कष्ट करायला हवेत, तप करायला हवं. दमाचे प्रयत्न म्हणजे इंद्रिय निग्रहाचे प्रयत्न अनेकदा अपुरे पडतात, पण शम म्हणजे मनालाच आवरणं. साधला तर इंद्रिय निग्रहही सोपा जातो. त्यातल्या त्यात श्री गीता म्हणते, इंद्रियाणी प्रमार्थानी हरंती प्रसभम मनः. नेती खेचून इंद्रिये, इंद्रिये दांडगीच ती. पण हे गीतेनं कशाला सांगायला हवं? आमचा अनुभव हाच आहे की याचा अर्थ मनानं आवरावं हे म्हणणं सोपं आहे,
पण इंद्रिय मनालाही परापरा ओढून नेतात. विषय भोगांच्या मागे इंद्रिय धावतात आणि ही इंद्रिय आपल्या मनालाही तिथे ओढून नेतात. त्यामुळे इंद्रियावर संयम ठेवणं गरजेचं आहे. मनाचा संयम ही तितकाच अवघड आहे. तरीही दृढ निश्चय करावा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे. साध्य होई तो साधना सोडायची नाही. शमसाधना कशी करावी थोडस बघूया. आपल्या मुलाला आपण कसं सांभाळता? लाड करता की कठोर वागता? सारखे लाड केले तर मुलं बिघडण्याची शक्यता असते. तसंच नेहमीच धारेवर धरलं तर बंडखोर, द्वाड, निगरगट्ट होण्याची शक्यता असते. धाक आणि प्रेम यांचा समतोल साधावा लागतो. पित्याचा धाक वाटला पाहिजे, पण आदर वाटला पाहिजे. पित्याचा धाक वाटला पाहिजे, पण आदर वाटला पाहिजे. आणि हे दोन्ही जर वाटत नसेल तर पुढे जाऊन ते मूल आपल्या पित्यालाही विचारत नाही आणि आईलाही विचारत नाही. धाक वाटला पाहिजे, पण आदर वाटला पाहिजे, असं वागणं पित्याचं असलं पाहिजे. मन अशा हुशार पण बंडखोर मुलासारखं असतं. मन सदैव बंड करत राहतं, कारण त्याला या सगळ्या इंद्रियांचे विषयभोग दिसत असतात. त्याच्यामागे त्याला धावायचं असतं आणि ते मन पुन्हा 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 बंड करत असतं. आणि जेवढं हुशार असतं तेवढं जास्त बंडखोर असतं. हुशार मुलं अनेकदा कृष्णासारखी खोडकर असतात. मनही तसंच. मन म्हणजे वारा. का रहा म्हटली राहेल महावात, का मरकट समाधी येईल, असंच मन असतं. स्वैर धावत असतं. या स्वैर धावण्याला शब्द आहे वितर्क. तर्क म्हणजे पद्धतशीर सुसंगत विचार, पण वितर्क म्हणजे विस्कळीत विचार. कुणीकडूनही कुणीकडे धावणं, काही संगतीच नाही. मन वितर्कानं वेढलेलं असतं. आपण 5-10 मिनिटं जरी मनात डोकावलं तरी या वितर्काची कल्पना येईल. स्वतःच मन स्वतःला वाचता यायला हवं. म्हणून नेहमी आत्मचिंतन करायला हवं. मी माझे दोष, माझे गुण तपासून पुन्हा पुन्हा पाहायला हवे. असं मन सुबुद्ध, सुबद्ध आणि सुबुद्ध कसं होणार? उपाय एकच, त्यानं स्वतःला सावरणं. कायद्यानं मन बदलता येत नाही, नियमांनी बदलता येत नाही. यात्रा पूजा जपचाप करूनही मन बदलता येत नाही. जो जो उपाय करावा तो तो वाया जातो असं वाटतं. आणि मग हे मन पूजा जप यात्रा यांच्या नावाखाली यात्रा करायला जातो आणि काही अध्यात्म शिकण्यापेक्षा, ते करण्यापेक्षा सहलीसारखं स्वैर संचार करून येतं. त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. मग मनाला बदलण्यासाठी शमाचा अभ्यास दीर्घकाल करावा लागतो. त्याची काही पद्धत आहे. प्रथमतः लक्षात घ्या की मनाच्या 3 शक्ती आहेत: ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. खरं म्हणजे ज्ञानशक्ती ही मनाची शक्ती नव्हे, ती आत्म्याची आहे. ज्ञानाची, जाणीवेची, जाणून घेण्याची ही शक्ती आत्म्याची. तिचं प्रतिबिंब मनात पडतं. ही उगाच वाटतं मनाचीच ती शक्ती आहे असं. मनाची इच्छाशक्ती फार प्रबळ असते. इतकी की तीच क्रियाशक्तीला प्रेरणा देते, है ना. मनात खूप प्रबळ इच्छा निर्माण झाली की आपण पटकन काम करतो. पण जोवर मनाला इच्छा होत नाही की हे काम करावं, तोवर आपण स्वस्थ बसून राहतो. आपली क्रियाशक्ती स्थिर होऊन जाते. म्हणून ते काय म्हणतात, ही इच्छाशक्ती मनात मुरलेल्या वासनांची बनलेली असते. इच्छाशक्ती कशाची असते? मनात मुरलेल्या वासनांची, विषय उपभोगांची. त्यांनी उदाहरण दिलं, सुंदर उदाहरण दिलं. ध्रुवाला भगवत दर्शन झालं, पण मनात एक सुप्त वासना. सावत्र आईनं अपमान केला, आपल्याला पित्याच्या मांडीवरून खेचलं, त्यानं भगवंताजवळ मागणी केली. बघा, प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. एवढं त्याच्यासाठी तप केलं आहे, कष्ट केलेले आहेत, दुःख सोसलेलं आहे. आणि मनात भावना काय आहे की मला हा जो माझा अपमान झालेला आहे तो परत कधी होणार नाही, असं मी काहीतरी करेन. म्हणजे ही वासना, हे बीज त्यांच्या मनात राहिलेलं आहे. त्यामुळे एवढं मोठं तप केल्यानंतर
प्रत्यक्ष परमेश्वर समोर आल्यानंतर मग त्यांनी काय मागितलं, मागणं काय मागावं, आणि कुठली वासना आत राहिली आणि त्यामुळे मागणं काय मागितलं गेलं. मला असं स्थान दे की तेथून कोणी खेचणार नाही, मला अढळ पद दे. ही मागणी कशावर अवलंबून होती, माझ्या झालेल्या अपमानाच्या वासनेच्या बीजावर. या त्याच्या मागणीच्या नंतर त्याला पश्चाताप झाला. हे काय मी मागितलं, कशासाठी, अढळपदासाठी का मी भगवत दर्शनाचा उपयोग केला, ही वासना कशी उफाळून वर आली. दडपून टाकले ते. गेलं असेल, झालं असेल, मी आता तपश्चर्या करतो आणि परमेश्वराचं दर्शन घेतो, मी त्या परमपदाला जातो. पण तपश्चर्या करतानाही ही वासना दडपली गेली होती आणि ती अशी परमेश्वर प्रत्यक्ष दिसल्यानंतर उफाळून वर आली. याचा अर्थ असा, एखादं बीज मातीत खोल पेरावं, त्यांना पाण्याच्या स्पर्शाची वाट पाहावी, तसं वासनांचं होतं. ध्रुवाला सुंदर दर्शन झालं. सत्संगती पुढे मोक्षाचाही आनंद तुच्छ आहे असं त्यांनी म्हटलं. पण अपमानाची प्रतिक्रिया उमटायची ती म्हटलीच. द्रौपदीनंही टाहो फोडला. भगवंत धावून आले. भगवंतांना आपल्यावर आलेली आपत्ती दूर करावी ही प्रबळ इच्छा तिची होती. शेवटी ती इच्छाच ना, लोखंडाची असो, पितळेची असो, सोन्याची असो, बेडी ती बेडीच. बेडीचं काम बेडी करते. द्रौपदीची सुद्धा तिथं वासना आहेच. भगवंताचं दर्शन होऊन सुद्धा वासना तशीच राहते असा त्याचा अर्थ. भक्तीच्या बळावर, प्रेमाच्या बळावर भगवंताला समोर उभं करण्याची क्षमता आली, पण परिपूर्ण वैराग्य नसल्यामुळे, चित्त विशुद्ध झालेलं नसल्यामुळे ती वासना अजूनही तशीच राहिली आहे. एखादी वासना राहून जाते. दिवाळीत सारं घर रंगवलं, पण आपलंच टांगलेलं छायाचित्र काढायचं राहून गेलं. त्या छायाचित्रामाग जळमट तशीच राहून गेली, ती जागा रंगवली गेली नाही. तसं होतं, आपल्या छायेच्या माग वासना लपलेली असते. नाही ध्यानात येत. आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपली कुठली नेमकी वासना आहे हे कधी कधी आपल्या ध्यानात येत नाही. श्रीमद भागवतकार म्हणतात, ध्रुवाचं तसंच झालं. भगवत दर्शन घेऊन परतणाऱ्या ध्रुवाला पश्चाताप झाला. साक्षात प्रभूचं दर्शन होऊन मी काय केलं, हे का घडलं, एका वैराग्याच्या अभावी. वैराग्य किती महत्वाचं आहे. म्हणून केवळ एका साधनावरती अवलंबून राहून चालत नाही. केवळ ध्यानानंच सारं साध्य होईल असं नाही, जपानं सारं साध्य होईल असंही नाही. कुठलंही एक साधन अपुरं पडतं. अभ्यास आणि वैराग्य, इथे अभ्यास म्हणजे सातत्य आहे. अभ्यास म्हणजे आपण करतो तसल्या प्रकारचा अभ्यास नाही. अभ्यास म्हणजे सातत्य, आणि वैराग्य म्हणजे कष्ट, दोन्हीही हवेत. वैराग्य तुटणं नव्हे, सुटणं. प्रपंचात राहून अलिप्तता प्राप्त करणं म्हणजे वानप्रस्थाश्रम, आणि तो आपल्याला खूप महत्वाचा आहे. पण आपण त्या वानप्रस्थात जातच नाही. शेवटी कवळी दात पडले, खाता येत नाही म्हणून कवळी बसून घेतो, आणि तरी खाण्याचा वासनेच्या इच्छा पुरवण्याचा प्रयत्न करतच राहतो. हा सगळाच मार्ग सावकाशपणे एक एक क्षण जागरूक राहून आक्रमावा लागतो. त्यामध्ये अभ्यासाचं महत्व आहे, तसंच वैराग्याचंही महत्व आहे. हे सारं धीरे धीरे करावं लागतं. आपल्या सगळ्या ग्रंथात या शब्दाला फार महत्व दिलं आहे. श्री गीता म्हणते, शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचित चिंतयेत. सावकाशपणानं अभ्यास करावा. हा अभ्यास कुठल्या ग्रंथाचा नाही, अभ्यास म्हणजे सातत्य. हे हवं, सातत्य हवं. दसमुसळेपणा उपयोगी नाही. एका घोटात पाणी पिणं जसं, तसं एका दृष्टिक्षेपात मी 4 पानं वाचून काढली, मला वाचायला सांगितलं, मी 15 पानं वाचून काढली, टाकून दिली. सावकाशपणे त्यातला अक्षर आपल्याला कळलं पाहिजे, मनी रुजलं पाहिजे. म्हणून सातत्य, हळूहळू, दुसमजाळेपणा करायचा नाही. तो अंगाशी येतो. विश्वामित्रांचं जीवन तेवढ्यासाठी डोळ्यापुढं ठेवलं आहे.
कधीतरी विश्वामित्रांची गोष्ट आपण ऐक. इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यापैकी अभ्यासानं क्रियाशक्तीचा उपशम होतो. क्रियाशक्ती बदलल्या, उपशम पावल्या, पण अभ्यासानं इच्छा नाही बदलत. इच्छा नष्ट होण्यासाठी काय करावं लागतं? क्षमाचं स्वरूप लक्षात घ्या. रात्रंदिवस विषयांमध्ये दोष बघण्याची वृत्ती जागरूक ठेवावी लागते. क्षम करण्यासाठी क्षमाचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं. आणि काय करायला लागतं? क्षम प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस विषयांमध्ये जे जे उपभोग घ्यावेसे वाटतायत, जे जे विषय आपल्याला बोलवत आहेत, धरून ठेवतायत, वासनेकडे नेत आहेत, त्यांच्यातील दोष बघण्याची प्रवृत्ती आपल्याला जागरूक ठेवावी लागते. विषय दोष दर्शन हवे. विषयांचा उपभोग घेतला तर तृप्ती येईल आणि मग तिकडं लक्ष जाणार नाही. एकदा जर आपण विषयांचा उपभोग घेतला आणि तृप्ती येईल आणि मग तिकडे लक्ष जाणार नाही असं आपल्याला वाटतं. हे एवढं मी घेतलं ना, एकदा मी उसाचा रस असा ग्लासभर प्यायला ना की माझं अगदी शांत मन होतं, मी परत कधी प्यायला जात असं मुळीच होत नाही. पुन्हा 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 या इच्छा आपल्यावर आक्रमण करतच असतात. अशी कधीही तृप्ती येत नाही. यासाठीच ती सुप्रसिद्ध ययातीची कथा महाभारतानं सांगितली आहे. ययातीला वाटलं आपण वृद्ध झालो, कोणी जर आपलं म्हातारपण घेईल आणि आपलं तारुण्य मला देईल तर आणखी काही काळ विषय उपभोग घेता येतील आणि मग आपोआप त्या विषय उपभोगांची तृप्ती होईल. तारुण्यात भरपूर विषयांचे उपभोग घेतले पण मन भरलं नाही. पुन्हा पुन्हा त्याची विषयांची वासना वाढतच राहिली, इच्छा वाढतच राहिल्या. मग त्यांना काय वाटलं की कोणीतरी जर आपलं म्हातारपण घेतलं ना, पुन्हा आपण तरुण झालो तर मग पुन्हा आपल्याला या सगळ्याचा उपभोग घेता येईल. उपभोगी वृत्ती वाढली. त्याचा एक मुलगा आपलं तारुण्य द्यायला तयार झाला. ययातीनं मुलाचं तारुण्य घेतलं, मी आपलं वृद्धत्व त्याला दिलं. पण तो तृप्त झाला नाही. तो म्हणाला कामनांचा उपभोग घेतल्यानं कधीही तृप्ती येत नाही, उलटच होतं. अग्नी तूप टाकल्यानं अग्नी तृप्त शांत होत नाही, तो अधिकच भडक. आता आपला साधा सरळ अनुभव आहे की नाही, की अग्नी आहे, आपण आता रोज अग्नी होतो करतो, एवढं असं तूप टाकलं तरी तो अग्नी पेटतो, त्याच्यात आणखीन तूप टाकलं की तो आणखीन भडकतो. म्हणजे तूप टाकलं म्हणून त्याची तुपाची भूक भागली का, त्याची इच्छा कमी झाली की नाही, तो अधिक भडक, त्याला अधिक तुपावं. तसंच उपभोगानं कामनांची तृप्ती न होता त्या अधिकच प्रज्वलित होतात. आपल्याला जे असं वाटतं ना की हे एवढं मिळालं तर की मला बास, हे एवढं मिळालं की मला अगदी मनाला बरं वाटेल, त्या मनाला बरं कधीच वाटत नाही, कारण त्याची तृप्ती कधीच होत नाही. पण मला जे मिळालं आहे, सहजपणे मिळालेलं आहे, जे सहज आहे, जे नैसर्गिक आहे, त्याच्यात समाधान मानायला शिकलं पाहिजे, तरच आपल्याला श्रम प्राप्त होतो. असाही अनुभव आहे की कर्मेंद्रिय आवडली तर मन त्या त्या विषयात अधिकच गुंततात. आपण बघा, भोजन झालं बाजूला झालं, पण उपवासाच्या दिवशी आज आमचा उपवास आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही, आमचं असं आहे. उपवास म्हणजे उपवास, इतरांच्या सारखं आमचं नाही. मी पाहिलंय ना, लोक उपवास करतात म्हणजे काय, हे ताटभर उपवासाचे पदार्थ तयार करतात. हा कसला उपवास? माझं तसं नाही. उपवास म्हणजे उपवास. मला भजी आवडतात, 2-4 वर्षा भजी मी सहज स्वस्त करतो, पण आज उपवासाच्या दिवशी कुणी समोर भजी खात असलो तरी आम्ही नाही हो खात. फार तर दुसऱ्या दिवशी सांगू, अगं आज मात्र भजी कर ना, काल झालाय माझा उपवास. आता पहा आता पहा की उपवास आहे असं म्हणून मन मात्र त्या सगळ्या जेवणामध्ये गुंतलेलं आहे. जेवला असता, अगदी भजी खाल्ली असती तर कदाचित खाऊन विसरलाही असता. पण उपवासाच्या दिवशी कर्मेंद्रिय आवरली जातात आणि मन त्या अन्नाच्या ताटाभोवती बैठक मारून बसतं. काय म्हटलं? मन त्या अन्नाच्या ताटाभोवती. मग त्या उपवासाचा काही उपयोग होत नाही. मनानं सतत भोजनाचं स्मरण, कर्मेंद्रिय आवरली जातात आणि मन विषयातच रमलेलं असतं. म्हणजे एक वेळ कर्मेंद्रियावर संयम घेतला, तोंडात काही टाकायचं नाही, या हाताला बजावलं की ते आपला आज चालला नाही, उपास आहे म्हणून ते करायचं नाही, कर्मेंद्रियाला आम्ही आमच्या मनात, पण मन
तो आज खातोय मला आज नाही खाता, तो आज खातोय मला नाही खात, असं त्यामध्येच गुंगून पडत. मनात असा विचार येईल की विषयांच्या मध्ये एवढं वाईट काय आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, हे तर आपण नित्य सेवन करतो. किंबहुना जरा विचार केला तर असं मान्य करावं लागेल की विषय सेवन सोडणं म्हणजे मरण पडतो. माणूस बोलतो, ऐकतो, बोलणारा आणि ऐकणारा दोघेही शब्द या विषयाचं सेवन करत असतात. घरात दारात समाजातले राष्ट्रांचे व्यवहार शब्द या विषयांवर चालत असतात. आणि प्रवचनकार मारे सांगतात विषय दोष दर्शन घ्यावे. शब्द या विषयात वाईट काय आहे, असाच इतर विषयांबाबतही विचार करता येईल. शब्दाबाबत काय वाईट आहे की शब्दानं जर एकदा जखम झाली तर ती मनात रुजून बसते आणि त्याच्यावरची खपली कधीच धरत नाही. म्हणून आपण नेहमी काय म्हणतो की शब्द जपून वापरा. एक वेळ बाहेर शरीरावर इंद्रियावर त्वचेवर केलेला प्रहार ती जखम भरून येईल, पण अंतरी झालेली आणि ती जखम कोण करतं, शब्द करतो. म्हणून शब्द हा जपून ठेवा. आपण म्हणतो ना शब्द शब्द जपून ठेव बकळीच्या फुलापर्यंत. एवढंच असतं, एवढासा शब्द केव्हा मार पडणार, एवढाशी बकोळी इतका सुगंध पसरवते, इतकी इच्छा होते, पण शब्द सुद्धा कसा होतो, एवढासा शब्द मनाला घेऊन जातो आणि भळ भळ जखम झाली की ती इतकी उरी बसते की पुनश्च तो माणूस दुसऱ्याचं तोंड पाहत नाही. म्हणून त्यात दोष काय आहे, शब्द कसा वापरायचा हे आपण ध्यानात ठेवलंच पाहिजे, त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. ध्यानात घ्या, विषय सोडायला सांगितलेलं नसतं, विषयासक्ती सोडायला सांगितलेली असते. आपल्याला विषयच सोडून द्यायला सांगितलं का, नाही, कारण त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. अन्नग्रहण करावंच लागणार आहे, स्नान करावंच लागणार आहे, स्वच्छता करावीच लागणार आहे, शौच करावंच लागणार आहे, जेवण करावंच लागणार आहे, अभ्यास करावाच लागणार आहे, डोळ्यांनी पाहावंच लागणार आहे, सगळं करावं लागणार. फक्त काय करायला सांगितलं मग, या 2 गोष्टीतलं अंतर ध्यानात आपल्या येत नाही, विषयासक्ती आणि विषय. विषय सोडायला सांगितलं का, नाही, विषयात रमून जाणं, विषयात लिप्त होणं हे सोडायला सांगितलंय. विषयासक्ती सोडणं म्हणजे संयमानं सेवन करणं, ती शास्त्रनिष्ठा आहे. आणि म्हणून आपल्याला उपवास, काल सांगितल्या तशा सगळ्या मर्यादा घालून दिलेले सगळे नियम काय आहे, तुम्हाला संयमानं सगळ्या गोष्टी करायला शिकवतं. विषयातील आसक्ती कमी कमी करायला शिकवतं, त्या आसक्तीत तुम्हाला अडकून राहण्यापासून दूर ठेवतं. विषयासक्ती आपल्याला सोडता येते, आपण जर सगळे संस्कार नीट करून घेतले तर. ही शास्त्रनिष्ठा आहे. हा संयम तुम्ही ठरवायचा नाही, शास्त्रानं ठरवायचा आहे. समजा एखाद्या व्यक्तीला विषम झाला, तो मुदतीचा ताप असतो, नंतर ताप उतरला, त्या व्यक्तीला खाय खाय सुटते, शिवाय नको तेच खावंसं वाटतं. आता इतर खातात, इतरांनी खाल्लेलं चालतं, मग मलाच का नाही म्हणता, हा प्रश्न योग्य नाही, कारण विषमज्वराचा ताप उलटतो. म्हणून वैद्यराज सांगतात तू खाऊ नकोस, अजिबात खायचं नाही. त्यांना जर म्हणतं थोडं चालेल की, पण हे थोडं ठरवणार कोण, त्यानं स्वतःच जर ठरवलं मला नाही का कळत, डॉक्टरांनी भजी मना केली आहेत, याचा अर्थ वाटेल तितकी खायची नाही, संयम हवा, हे मला कळतं, मी काही नेहमीसाठी 4-5 बशा भजी खाणार नाही, 2च बशा पुरे. आता हा स्वतः ठरवलेला संयम काय कामाचा, काहीच कामाचा नाही. मी काही इतरांसारखा आधाशी नाही असं म्हणणारी माणसं कसा आडवा हात मारतात ते पाहण्याजोगं असतं. म्हणून संयमानं सेवन या शब्दाने अनेकदा स्वैर सेवनालाच अनुज्ञा मागितली जाते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, मी काम करणार आहे पण कसं मला जमेल तेवढंच, म्हणजे सर्वस्व समर्पण करून मी काम नाही करत, मी मला जमेल, माझ्या सुखाचं असेल, मला सोसलं जाईल तेवढंच मी करेन, मला कष्ट पडणार असते एवढं काम मी करणार नाही, कारण तिथे समर्पण नाही, तिथे त्याग नाही. तसं आपण यांनी म्हटलंय संयमानं सेवा. पण हा संयम कोणी ठरवायचा, तर तो शास्त्राने ठरवायचा. आणि शास्त्राने जो संयम ठरला आहे तोच जर आपण वापरला तर खऱ्या अर्थाने त्या विषयासक्तीतून आपण बाजूला होऊ शकतो. शास्त्रानं ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहे त्या पूर्णांशानं पाळून विषय सेवन
सर्वांनाच मान्य आहे. अडचण वेगळीच आहे. एक म्हण आहे, अन्न तारी अन्न मारी. ज्या अन्नानं जगता येतं त्याच अन्नाचं अतिरिक्त सेवन घातक ठरतं. हे अन्नाच्या बाबतीत घडतं असं नाही, प्रत्येक विषयाच्या बाबतीत हे घडू शकतं. विशेष असं की व्यक्ती इतक्या प्रवृत्ती असतात. एखाद्याला रस या विषयात अधिक आकर्षण, दुसऱ्याला शब्द या विषयात, ते स्वर वा शब्दांच्या मोहानं खेचले जातात. 5 विषय आहेत. एखाद्याला अमक्या विषयाची तर दुसऱ्याला तमक्या विषयाची गोडी असते. पण ही गोडी जीवन यात्रेपुरती राहत नाही, ती आसक्ती बनते. अन्न तारी अन्न मारी याचा अर्थ व्यापक घ्यायला हवा. प्रत्येक इंद्रियाचा विषय त्या त्या इंद्रियाचा आहारच आहे. हे ध्यानात घेतलं तर पंचविषय हे 5 आहार होऊ शकतात आणि ते तारतात तसेच ते मारतातही. म्हणून या आहारांची केवळ पोषकताच सांगून उपयोगी नाही, त्यांची मारकताही डोळ्यासमोर ठेवावी लागते. एवढ्यासाठी विषय दोष दर्शन आवर्जून घडविले जाते. सुप्रसिद्ध आहे की केवळ एकेका विषयाच्या अतिरिक्त आसक्तीनं काहींनी जीवनच गमावले आहे. शब्दाच्या म्हणजे नादाच्या मोहानं हरिणानं, स्पर्शाच्या मोहानं हत्तीनं, रूपाच्या मोहानं पतंगानं आणि रसाच्या मोहानं मत्स्यानं आणि गंधाच्या मोहानं भ्रमरानं जीव गमावले आहेत. मग या 5ही विषयांची अतिरिक्त आसक्ती ठेवली तर माणसाची काय स्थिती होईल? या 5 गोष्टी आपण योग वासिष्ठातही वाचल्या आहेत. त्याही वेळी सांगितलं होतं, याही वेळा सांगते. मी म्हणाल फारच त्रास देतात ताई तुम्ही, पण माझी फार अशी इच्छा आहे की प्रत्येकानं ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी या 5 विषयांवरची एक एक गोष्ट, एका विषयाची एक गोष्ट तरी आपल्या गीता पाठवर टाकावं. एक एक गोष्ट टाका. ज्यांना जी गोष्ट माहिती आहे ती गोष्ट त्यांनी जरूर टाकावी. तसं तिथे टाकता येणं शक्य नसेल तर पुढे आपण जेव्हा व्यक्त होऊन जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा ती सांगावी. हे 5ही विषय आणि या 5 गोष्टी कायमच्या लक्षात राहिल्या तर आपण या विषयांकडे धाव घेणार नाही किंवा या विषयाचा अतिरेक करणार नाही. अतिरेक सेवनानं, विषयांच्या अतिरेक सेवनानं आपला नाश होतो आहे. त्याच्यावर आपण अवलंबून राहायचं नाहीये. विषय दोष दर्शन हे सगळे 5ही विषय आपलेच आहेत. 5ही विषय आपल्यात आहेत. हे 5ही विषयांवरच आपण जगतो आहोत. पण या विषयांमध्ये दोष काय आहेत हे शोधून काढून त्या विषयाचं मर्यादित संयमित सेवन कसं करायचं हेही आपल्याला बघितलं पाहिजे. अधिकार तैसा करू उपदेश. एक घटना सांगतो. आधुनिक काळातील संत पूजनीय सोनोपंत दांडेकर एकदा गोव्याकडे कीर्तनाला गेले होते. त्यांच्यावर त्यांचे एक शिष्यही होते. मामा या स्थानी आधीच्या वर्षीही गेले होते. त्याही वेळात तो शिष्य त्यांच्याबरोबर होता. तो शिष्य म्हणाला, मामा गेल्या वर्षी आपण इथं आलो होतो नाही का? गेल्या वर्षी हापूस आंब्याचा रस निपुरीचा काय सुंदर बेत केला होता नाही? मामा हसले, म्हणाले, अरे आम्रसनपुरी पोटात भरायची तिथून डोक्यात भरलीस. 1 वर्ष होऊन गेलं तरी याला अजून तो कुठल्या विषयात अडकला? त्या वासनेमध्ये अडकल्या. आम्रसपुरीच्या सेवनाच्या आसनेत तो अडकला. ते म्हणतात, अरे ती पोटात भरायची, तू डोक्यात भरून ठेवलीस. हे असंच होतं. जिभेने चव घेण्याऐवजी चव घ्यायची आणि सोडून दे. जिभेने चव घेण्याऐवजी जिभेला चटक लागते म्हणजे विषयात आसक्ती निर्माण होते. यासाठी साधकांना दुसरी बाजूही प्रभावीपणे सांगावी लागते. लोक म्हणतात संतांनी स्त्री निंदा केली आहे, त्याचा हेतू हाच असतो. श्रोते पुरुष असतात तेव्हा स्त्रीबद्दल अतिरेकी आकर्षण वाटू नये म्हणून तसं बोलतात. खूप महत्वाचं आहे. संतांनी स्त्री निंदा केली आहे असा आक्षेप जो घेतला जातो तर त्याचा हेतू हाच असतो. काय? श्रोते पुरुष असतात तेव्हा स्त्रीबद्दल अतिरेकी आकर्षण वाटू नये. पूर्वी स्त्रिया फार कमी असतात कुठल्याही गोष्टीला. कीर्तन असो, प्रवचन असो, बाहेर जाणं असो, एकत्रित येणं असो,
मग त्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटूच नाही. कारण स्त्रीबद्दल आकर्षण वाटलं की भलत्याच विषय वासनेकडे पुरुष जातात आणि पुरुषांना हे आकर्षण फार लवकर वाटतं. म्हणून स्त्रियांची निंदा, तिच्यातले स्त्रीच्या मागे लागलास तर काय होईल हे सगळं या कीर्तनामध्ये जास्तीत जास्त सांगितले. म्हणजे काही स्त्री निंदा केली का, तर ते म्हणतात की स्त्री निंदा संत करतात. म्हणजे स्त्रीबद्दल एवढं आकर्षण वाटण्याचं काय आहे. स्त्री म्हणजे रक्तमासाचा गोळा. पण समजा ऐकणाऱ्या स्त्री साधिका असतील तर संतांनी पुरुषांबद्दल हेच म्हटलं असतं. पुरुष म्हणजे काय, रक्त मांस आणि हाडं, दुसरं काय. तेव्हा स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे आणि हे सगळं मायाजाल आहे. म्हणून स्त्रीनं पुरुषांकडे पाहताना, पुरुषांनी स्त्रियांकडे पाहताना कसं पाहावं, म्हणजे दृश्य या विषयावर किती संयम ठेवावा. काल जसं मी स्पर्श या विषयावर कसा संयम ठेवायचा हे सांगितलं, तसं इथे यांनी दृश्य या विषयावर कसा संयम ठेवावा हे सांगितलं आहे. आपण म्हणाल स्त्री निंदा केली आहे, पण पुरुष निंदा कुठे केली आहे. श्रीमद भागवत ग्रंथात पुरुषाची निंदा केली आहे. दासबोधात पुरुष निंदा केली आहे. पण या दोन्ही ग्रंथात स्त्री निंदा मात्र कुठेही नाही. भगवान दत्तात्रेयांनी तर पिंगलेला गुरु मानले आहे. याचा अर्थ असा की साधकाला शम साधावा म्हणून हा अधिकार तैसा उपदेश आहे. विषयांच्या दोष दर्शना वाचून आपली इच्छांची वासनांची शक्ती क्षीण होत नाही. तुमच्या वासनांची शक्ती क्षीण व्हावी म्हणून या विषयांमध्ये दोष दाखवले जातात. स्त्री निंदा आणि पुरुष निंदा हा प्रश्न नाही. नाहीतर विषय सेवनाचं रूपांतर केव्हा विषयासक्तीत होतं ते ध्यानातही येत नाही. यासाठी मनालाच शिकवण द्यावी लागते. अरे माझ्या मना, तू आईस्क्रीम किती वेळा खाल्लंयस. मना सज्जना, आमरस खाल्ला होतास, ठीक झालं. पण गतवर्षी आमरसपुरी मिळाली होती आणि या वर्षी साधी भाजी भाकरी मिळाली तर तुझं कीर्तनातच मन लागायचं नाही, होय ना. यासाठी विरक्ती हवी. विरक्ती म्हणजे विषय सेवन झालं तरी विषय स्मरण राहू नये. जितक्या सहजतेनं आमरसपुरी खाल्ली तितक्याच सहजतेनं भाकरीही खाता येईल. किंवा त्या विषयात मन गुंतून पडलं नसेल तरच इथं नेमका क्षमाचा उपयोग होतो आणि त्यासाठी विषयातले दोष आपल्याला समजून घ्यावे लागतात. शम म्हणजे मनोविकारांचं शमन, विकार शांत होणं. हे एकदम होऊ शकेल का. हा आयत्या वेळेचा विषय होऊ शकतो का. क्रोध आला तो तर उसळी मारून वर येतो, तो तसाच दाबून टाळता येईल. तसं नाही होत. त्याच्या आधीच तयारी करावी लागते. कशी करणार. तीव्रतम विकार आहेत काम क्रोध, हे उसळल्यानंतर आवरणं कठीण. धरण फुटल्यावर पाण्याच्या घोंगावणाऱ्या प्रवाहाला थोपवणं कठीण. यासाठी पतंजलींनी एक उपाय सुचवला आहे. ते म्हणतात वितर्क बाधेन प्रतिपक्ष भावना. म्हणजे मन विकारांनी आवरेन असं झालं तर त्या विकारांच्या उलट्या भावनेचा जाणीवपूर्वक विचार करावा. कोणाबद्दल राग असेल तर त्याच्याबद्दल मित्रत्व, कोणाबद्दल शत्रुत्व वाटत असेल तर त्याच्याबद्दल आपलेपणा, भीती वाटत असेल तर पराक्रम, अशा उलट्या भावनांचा विचार करावा. भावना शब्द विचार करण्याजोगा आहे. आयुर्वेदात भावना शब्द विशिष्ट अर्थाने येतो. भावना देणं म्हणजे पुटं चढवणं. प्रवाळ भस्मावर चंद्रकिरणांच्या 31 भावना द्या, अशी भाषा येते. इथं भावना म्हणजे दृढ विचार असा विषय घ्यायला हवा. आयुर्वेदात एखादी औषधी सिद्ध करताना मर्दनम गुणवर्धनम असं म्हणतात. एखादी औषधी घेतली, उदाहरणार्थ पिंपळी घेतली, ती खलात घेऊन बत्त्यानं हळूहळू घोटत गेला तर पिंपळीचे गुण वाढतात, ती अधिक तीव्र होत जाते. तसंही करायला हवं. मनाच्या उलट वृत्तींना घोटून घोटून तीव्र करून सोडलं पाहिजे. अशा वेळी मनाच्या कल्पना शक्तीचा उपयोग करून घेता येतो. ज्याला हे जमतं त्याचा परमार्थ मार्ग मग सोपा झाला आहे. आणि या कल्पना शक्तीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपण उद्या पाहणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.